वाणी तसं वेळोवेळा जे साम्यशी जे डोळा लागला तया, ज्याला साम्यत्वाची प्रचिती आलेली आहे, ज्याला एकत्वाची प्रचिती आलेली आहे, ज्याला सर्व चराचरामध्ये ह्या चित्र विचित्र जगतामध्ये ज्याला एका परमात्म्याचं दर्शन होतं, काय दृष्टी असेल विचार करा. महाराज सांगता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे विश्व दिसतं विश्व विश्वरूपानं प्रतीतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीतीला आलं. ज्ञानोबरायांनी खूप गोड वर्णन केले. जेथे विश्वालंकाराचे विसुरे घडले आहाती अनाने आकारे, पण घडले एकची भांगारे परब्रह्मे. ज्ञानोबराय म्हणतो अलंकार भिन्न आहेत, अलंकार भिन्न असू द्या, सोनं मात्र कसं आहे, सोनं मात्र एक आहे, सोन्यामध्ये भेद नाही. त्या सोन्याचे काय होईल महाराज, कानातले कुंडल होतील, हातातलं काय होईल, अशा प्रकारचं कवच कुंडल सगळे होतील महाराज. अलंकार भिन्न आहेत, पण त्यातलं जे सोनं आहे ते सोनं मात्र एक आहे. एक उदाहरण सांगतो. काय होते, एक महात्मा जे होते त्यांच्याकडे सोन्याचा गणपती होता, सोन्याचा गणपती होता. त्यांचा वृद्धापकाळ जवळ आला. त्यांनी विचार केला आता मी जाणार, म्हटले मी जाणार, मी गेल्यानंतर उगाच ह्या गणपतीविषयी माझ्या शिष्यामध्ये भांडण निर्माण होईल. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, आपण हा गणपती सोन्याचा काय करू, सोनाराकडे नेऊ, विकू, जे पैसे येतील त्यातून साधू संतांना भंडारा घालू, वारकऱ्याला भंडारा घालू, सर्व समाजाला जेवण घालू. सोनाराकडे गेले, सांगितले गणपतीची किंमत करा. गणपती किंमत केली. आता पूर्वीचा काळ होता, काही 4-5 तोळा भरला असेल. सांगितलं 5,000 रुपये गणपतीची किंमत आहे म्हटले. आता पूर्वीचा काळ सांगतोय, आताचा काळ नाही सांगत बरं का. 5,000 रुपये गणपतीची किंमत आहे म्हटले. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं सांगतात, आहे की नाही, म्हणून तो पूर्वीचा काळ मी तुम्हाला म्हटलं. आणि मग जे काय 5,000 रुपये किंमत झाली गणपतीची. उंदीर होता, मूषक होता, देवाचं वाहन होता. आता मूषकाचं वजन केलं, गणपतीपेक्षा उंदराचं वजन जास्त भरलं. आता गणपती देवाला पाठीवर घ्यायचं म्हणजे उंदीर पहिलवानच पाहिजे ना, आणि म्हणून उंदराचं वजन भरलं जास्त. उंदराची किंमत 10,000, गणपतीची किंमत 5,000. ते साधू महात्मा होते. सोनारा म्हणतात अहो असं कसं म्हणे, गणपती देव आहेत, उंदीर तर सेवक आहे, मग देवाची किंमत सेवकापेक्षा जास्त पाहिजे. तेव्हा तो सोनार म्हणतो मी सेवक पण पाहत नाही, मी देव पण पाहत नाही, मी गणपती पाहत नाही, उंदीर पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये आणखी एक ओवी लिहिलेली आहे. सोनयाची चंडिका सुवर्ण शोळेचे देखा, सोनयाची बहिका नाश केला. महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात सोन्याची देवी आहे, सोन्याची जगदंबा, सोन्याचा त्रिशूळ आणि सोन्याचा महिषासूर आहे. सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळाने सोन्याच्या महिषासुराला मारते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीनं सत्य आहे. जर आपण सोनाराकडे गेलो तर सोनारा म्हणतो जगदंबा ही सोन्याची आहे, त्रिशूळी सोन्याचा आहे आणि महिषासुरी सोन्याचाच आहे. विठ्ठल जे जगत आहे हे जगत काय हो, हे जगत परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. जग असे की वस्तू प्रभा, म्हणून जग परवते सारवणे पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आघवामीची. ज्ञानोबराय वर्णन करतात जगाचा बात करा आणि मग देवाचं दर्शन करा असं नाही. ह्या जगताच्या रूपानच भगवान परमात्मा नटलेला आहे. हे सर्व परमात्म्याचं रूप आहे. विश्वाचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून जगाकडे पाहत असताना आपण ब्रह्मदृष्टीनं पहा, आपण कार्यदृष्टीनं बघू नका. प्रकार असा घडला गेला, मिथिला नगरीमध्ये सभा भरली, जनकपुरीमध्ये सभा भरली. मोठमोठे त्या ठिकाणी कीर्तन केसरी बसलेले होते, पंडित बसलेले होते. आणि बसलेले असताना त्यामध्ये ब्रह्मनिष्ठ महात्मा आले. त्यांचं नाव आहे अष्टावक्र मुनी. अष्टावक्र मुनी आले. त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. त्यांच्या शरीराकडे पहिल्यांदा जे काही सगळे बसलेले पंडित होते मोठ्यानं हसू लागले. त्यांचं हसणं थांबल्यानंतर ते ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसले. जनक राजाला आश्चर्य वाटलं. म्हटले महाराज भगवान हे सगळे जे काही कीर्तनकार आहेत हे सगळे तुमच्या म्हणजे पंडित जे आहेत हे सगळे पंडित तुमच्या शरीराकडे बघून हसतात म्हणे. तुमच्या हसण्याचं कारण मला काही कळलं नाही. त्यावेळेस ते ब्रह्मनिष्ठ असणारे अष्टावक्र मुनी म्हणतात हे राजा हे माझ्या फक्त शरीराकडे पाहतात म्हणे. माझं शरीर वाकडं आहे, माझा आत्मा वाकडा आहे का? विठ्ठल ज्या अर्थी माझ्या शरीराकडे बघून हसतात त्या अर्थी नक्कीच ते कोण आहे तो मला वाटतं यांना कुठेतरी रोजानं कामाला पाठव. हे इथं भजन करण्याचे योग्य नाहीत. म्हणजे सांगण्याचे जे तात्पर्य आहे
पंडित्वाची एक भला नित्य भजे जो विठ्ठला अवघे सम ब्रह्म पाये सर्वभूती विठ्ठल आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी श्री एकनाथ भागवतामध्ये इतकं गोड चिंतन केले. नाथ महाराज सांगतात पुरुषामध्ये आत्मा आहे, काही स्त्रियामध्ये काय आत्मीय आहे का हो महाराज? नाही नाही नाही. सर्वागती राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. महाराज वर्णन करतात विठ्ठल विस्तार भगवान परमात्म्याची व्याप्ती श्री तुकोबारे सांगतात किंवा ज्ञानोबारे सांगतात. विठ्ठला जळे सळी भरला ठाव कोटे नाही वरला जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात 4 बकत नमाज के और बकत के चोरों के. मुस्लिम समाजामध्ये 4 वेळा नमाज पडतात. मग नाथ महाराज त्यांना प्रश्न करतात तुम्ही 4 वेळा नमाज पडता आणि इतर वेळा का तंबाखू खाता का? मग तसं नाही. एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. वर परमात्मा देशामध्ये विदेशामध्ये कोंदून कोंदून परमात्मा व्यापलेले आहेत. कहा पग डारो देखे अनेरा देखे तो सब ओहिने घेरा. ती गोपिकामध्ये पाय कुठे ठेवावा? पाय ठेवायला जागाने जिथं पाय ठेवावा ते परमात्म्याचं रूपच आहे महाराज. म्हणून जगाकडे पाहत असताना आपण कारण दृष्टीनं पहा, कार्यदृष्टीनं पाहू नका. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी. कार्यदृष्टीने जर आपण पाहिलं जगामध्ये आपल्याला गरीब श्रीमंत उंच नीच स्त्री पुरुष लहान मुलगा मोठा वृद्ध हा सगळा भेद दिसेल. म्हणून तो श्री संत शिरोमणी चोखोबाऱ्यांचा अभंग आहे. उस डोंगा परिरसन हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. महाराज वर्णन करतात ऊस बाहेरून काळा आहे, ऊस बाहेरून वाकडा तिकडा आहे. मला सांगा रस कधी वाकडा तिकडा असतो का हो? रस कधी काळा असतो का? महाराज वर्णन करतात नदी डोंगी ऐक नाही भगवती गंगा मातेचा प्रवाह आहे, दक्षिण वाहिनी आहे तिथं. इथंच प्रवाह वाकडा झालेला आहे. प्रवाह वाकडा आहे. पाणी कधी वाकडं असतं का? पाणी कधी वाकडं नसतं. किंवा धनुष्य वाकडं आहे पण तीर कधी वाकडा असतो का? चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय बोलेला शिवर लिया रंगा. महाराज वर्णन करतात ब्रह्मदृष्टी जी आहे ही सर्व श्रेष्ठ दृष्टी आहे. हे समजते श्री वासुदेव ऐशिया प्रतिती रसाचा होतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. काय अनुभूती संतांची पहा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेचं पाणी घेतात. रामेश्वर क्षेत्राला समर्पित करायचंय. लाखो किलोमीटरचा प्रवास केला. श्री क्षेत्र रामेश्वरमला पोचले जवळ आले. एक कोसार आलेले आहे. भगवंताने एक लीला केली. दुपारचे 2 वाजले होते. वाळवंट होतं. त्या वाळवंटामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ झालं होतं. घसा कोरडा पडला होता. पाणी जर जल प्राप्त नाही झालं तर त्या गाढवाने प्राण सोडलाच असता. सगळे ब्राह्मण जात होते, गंगेचं पाणी घेऊन जात होते. पण कुणालाही असं वाटलं नाही पाणी समर्पित करावं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले. पाहिलं गर्दभ आहे, तहानेनं व्याकुळ झालेलं आहे. ती जी गंगेची कावड होती ती सगळं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये समर्पित केलं. ब्राह्मणांनी सांगितलं म्हटले अहो नाथ महाराज इतक्या लांबून आपण प्रवास केलाय. एक कोसार श्री क्षेत्र रामेश्वरम आहे, देवाला समर्पित करायचंय. तेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माझा रामेश्वर या गाढवातच आहे. विठ्ठल भक्त श्रमणी श्री संत नामदेव आहे. वैशाख शुद्ध द्वादशी आताची द्वादशी स्वयंपाक केला. भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे त्या दिवशी. भगवान बार्शी क्षेत्र आहे आणि मग त्या ठिकाणी स्वयंपाक केला. द्वादशीचा काळ होता. स्वयंपाक केल्यानंतर एक कुत्रा आला. कुत्रा श्वान आला. पूर्णाची पोळी घेऊन जाऊ लागला. नामदेव म्हणतात देवा कोरडी पोळी खाऊ नका पोट दुखेल. कोरडी पोळी खाऊ नका पोट दुखेल. कसं ओळखलं? नामा म्हणे खिचर पायी ओळखी झाली सर्वाठाई. म्हणून नामदेव तुपाची वाटी घेऊन मागे लागले. आपण तुपाची वाटी नाही काठी घेऊन लागलो असतो. विठ्ठल महाराज का असं घडलं?
महाराज सांगता होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे. देव जो देव झालाय तर सर्व चराचरामध्ये देवाचं दर्शन होतं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज देव झाले होते म्हणून त्यांना गाढवा देव दिसला. भक्त श्रोमणी नामदेव राय देव झाले होते म्हणून त्यांना कुत्र्यामध्ये देव दिसला. आता आपल्याच गाढव का दिसतो ज्याने तरी ठरवावं. विठ्ठल ही साधू पुरुषाची अनुभूती आहे. धर्मराजांचा राजस्व यज्ञ होता आणि या सभेमध्ये खूप मोठे मोठे संत महंत आलेले होते. श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाला बोलवतात. दुर्योधन इकडे आहे म्हणे. या सभेतून एक संत महात्मा घेऊन ये. आता दुर्योधनाची दृष्टी कशी आहे महाराज पहा. दृष्टी चांगली आहे का हो महाराज. दृष्टी चांगली नाही. खळा सदा शुद्र दृष्टी तुकाराम महाराज वर्णन करतात. तो खळ होता दुर्योधन. सभेमध्ये गेला त्याला कोणी महात्मा दिसला का हो. नाही हा असा तो तसा. देवाकडे आला. तो देवाला देव म्हणतच नव्हता. कृष्णा म्हणायचा. मोघाशा मोह कर्मानो मोह ज्ञाना विचेत असा. म्हणजे तो कृष्ण परमात्मा देव समजत नव्हता. हा एक गवळ्याचा मुलगा आहे असं समजायचा. म्हणले पहा या सभेमध्ये कोणीच चांगला नाही. हो बाजूला म्हटले. धर्मराज युधिष्ठिर होते. धर्मराज या सभेतून एखादी वाईट व्यक्ती शोधून आणा. आता धर्मराज युधिष्ठिर गेले. धर्मराजाला कोणी वाईट दिसलं का महाराज. कोणी वाईट दिसलंच नाही. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेणे. साधू पुरुषाचं लक्षण आहे. काय लक्षण आहे. तो स्वतः ब्रह्मस्वरूप असतो. जगाला ब्रह्म दृष्टीनं पाहतो. ही ओवी भावार्थ रामायणामधली ओवी आहे. ही कुठल्या प्रसंगामध्ये ओवी आली आपल्याला माहिती आहे. जेव्हा श्री लक्ष्मण भैयाना ब्रह्मशक्ती लागली आणि श्री हनुमानजी महाराज ती संजीवनी वल्ली आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर निघाले. मध्येच रावण काळनेमी नावाच्या राक्षसाला पाठवतो. काळनेमी साधूचा वेश घेतो. साधूचा वेश घेऊन भजन करतो. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन चालू आहे. भजन चालू असताना श्री हनुमानजी येतात. हनुमानजी महाराज येतात. पाहतात कोण आहे. साधू आहे. नमस्कार करतात. हनुमानजी महाराजांना तिथं काळनेमी नावाचा राक्षस दिसत नाही. कोण दिसतो. महात्मा दिसतो. का दिसतो त्याचं कारण नाथ महाराज सांगतात सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण. संत महात्मा स्वतः ब्रह्मस्वरूप असतात आणि जगाला पाहताना ब्रह्मदृष्टीनं पाहतात. जेव्हा हनुमानजी महाराज सरोवरामध्ये स्थानास्थानी जातात तिथे ती मगर असते. मगरीला त्या नकराला मारतात. ती नकर नसून अप्सरा असते. अप्सरा सांगते महाराज हा साधू नाही काळनेमीचा राक्षस आहे. प्रभूच्या कार्यामध्ये प्रतिबंध करायला आलेला आहे. त्याचा नाश करा. संजीवनी वल्ली न्या. श्री लक्ष्मण भैयाना काय करा जीवदान द्या. आणि मग असं सांगितल्यानंतर हनुमानजी येतात आणि त्या काळनेमी नावाचा राक्षसांचा नाश करतात. मी उदाहरण काय सांगितलं. श्री संतांना जगामध्ये कुणी असाधू दिसत नाही. कुणी दुर्जन दिसत नाही. सगळे संत महात्मेच दिसतात. सिद्ध महात्मेच दिसतात. असं का घडलं गेलं त्याचं कारण तुकाराम महाराज सांगतात विश्वदेव सत्यत्वे. त्यांना जे काही जगामध्ये सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं. तुकाराम महाराज सांगतात पाहे तिकडे बाप आम्ही जिकडे बघू
पुरुष वर्गाकडे आम्ही पाहिलं, आम्हाला भगवान श्री पांडुरंगाचं दर्शन होतं. माताकडे आम्ही पाहिलं, राही रखुमाबाई सत्यभामा मातेचं आम्हाला दर्शन होतं. काय दृष्टी आहे महाराज. विश्वदेव सत्यत्वे, सत्यत्व विशेषण आहे. सत्यत्वानं त्यांना हे विश्वरूपानं प्रतीतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीतीला येतं. आपल्या 4 प्रकारचे वर्ग करता येतील. एक वर्ग असा आहे त्याच्या दृष्टीनं विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे. दुसरा वर्ग असा आहे त्याच्या दृष्टीनं फक्त विश्व सत्य आहे, देव मात्र असत्य आहे. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतो, देवही सत्य मानतो. चौथा वर्ग म्हणजे वारकरी संप्रदाय असा आहे, विश्व न मानता विश्वाला पांडुरंगाचं स्वरूप मानतो. विठ्ठल विश्वही असत्य आणि देवही असत्य मानतो. 16व्या अध्यायाचं चिंतन करा. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. पहिला वर्ग आहे त्याच्या दृष्टीने विश्वही खोट आहे आणि देवही खोट आहे. काही नाही म्हणजे काहीच नाही, सगळं असतच आहे. मग कसं निर्माण झालं. परस्पर संभूतम, भगवान परमात्मा वर्णन करतात. मग हे जे काही पुण्य पाप वगैरे ते सगळं खोटं आहे म्हणतो, वेद वगैरे सगळं खोटं आहे म्हणतो. काही नाही म्हणे, स्वर्ग नरक सगळं खोटं आहे. मग काय करा, चांगले चांगले भोग भोगा. म्हणजे आसुरी संपत्तीचे ज्ञान आहे, राक्षसी लोकांचे ज्ञान आहे. पुढचा वर्गाचं चिंतन करा. दुसरा जो वर्ग आहे तो काय म्हणतो, विश्व सत्य आहे, देव असत्य आहे. म्हणजे फक्त जगाला खरं मानतो, देवाला खरं मानत नाही. मग काय करा, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करे हाव संसारी. त्याची हाव हेच असते. इदम मध्यमया लब्ध मिवम प्राप्स्य मनोरथम इदम मस्यदम अपि मे भविष्यती पुनर्धनम. ह्या धारणेमध्ये असतो तो. विश्वाला खरं मानतो. अरे महाराज सांगतात, धन मिळवणी कोटी, सवे नयरे लंगोटी, पाने खाशील उदंड, अंती जासी सुकल्या तोंड, पलंग निहाल्या सुपती, शेवटी गोऱ्या सांगाती. तुका म्हणे राम एक विशरता श्रम. जग खरं आहे का हो महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजळवत जाईल. त्याची धारणा अशी आहे, जगत मात्र खरं आहे पण परमात्मा कसा आहे, खोटा आहे. हा दुसरा वर्ग झाला. तिसरा वर्ग असा आहे, विश्वही सत्य मानतो, देवही सत्य मानतो. जे दार्शनिक आहेत, श्री रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, हे जे काही थोर महापुरुष झाले, त्यांच्या दृष्टीनं विश्वही सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. पण वारकरी संप्रदायाचं जगद्गुरु शंकराचार्यांचे जे तत्वज्ञान आहे, भाष्यकार ते वाट पसतो, ज्ञानोबराय वर्णन करतात. आचार्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे, संप्रदायाच्या तत्वज्ञानाप्रमाणे, श्री ज्ञानोबराय तुकोबराय निळोबराय महाराजांच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे जग नसून पांडुरंगाचं स्वरूप आहे. विठ्ठल लोकांचं असं असतं, शास्त्र सांगतं प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपीने प्रवर्तते. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगताय ठीक आहे म्हणे, साधू पुरुषाला परमात्मा दर्शन आहे, सर्वत्र भगवत दर्शन आहे, पण आम्हाला लाभ काय म्हणे, आहे की नाही. प्रयोजन अनुद्दिश्य. मनुष्य जो आहे, मनुष्य फलप्राप्तीची इच्छा करतो. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, ऐका म्हणे ऐका, जर भाग्यवशात अशा साधू पुरुषांचं संतांचं जर आपल्या दर्शन झालं तर त्या दर्शनाचं फल काय, अभंगाचं दुसरं चरण.
नासे पाप नासे दर्शन जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात. भाग्यवशात अशा साधू पुरुषाचं दर्शन जर झालं काय होणार आहे? पाप नासे दर्शने, तुमचा पापाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक साधनाचा विचार करत असताना एक साधन पुण्य उत्पन्न करतं, पाप घालवत नाही. दुसरं साधन पाप घालवतं, पुण्य उत्पन्न करत नाही. पण तिसरं साधन असं आहे, पापही घालवतं, पुण्य उत्पन्न करतं. पहिलं साधन असं आहे, पाप घालवतं, पुण्य उत्पन्न करत नाही. कोणतं साधन आहे? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगेच्या नावाचा उच्चार केला पाप जातं, पुण्य मिळत नाही. सप्ताह चालू आहे, सप्त्यामध्ये अन्नदान केलं पुण्य मिळतं, पाप जात नाही. पण श्री ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं पापही जातं, पुण्य मिळतं. विठ्ठल व्हावे घेता सज्जनाची नावे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथांपासून ज्ञानोबऱ्यापासून श्री तुकोबऱ्यापर्यंत आपण जर नामचिंतन केलं त्या सर्व संत परंपरेमध्ये सर्व संतांचा काय झाला? अंतर्भाव झाला. मग त्यामध्ये अनंत भक्तराशी तर लेवानर ज्ञानदेवा घर चिदानंदी प्रातस्मरणे श्री संत भैरव महाराजांचा सुद्धा उल्लेख त्यामध्ये येऊन जातो. ज्ञानोबराय तुकोबराय ज्ञानदेवी रचला पाया, तुका झाला से कळस म्हणून पाप नासे दर्शने. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. भगवान श्री ज्ञानोबऱ्यांचं नामचिंतन केलं तर भगवान परमात्मा आपल्याला ज्ञान देतात. म्हणून असा जो परमात्मा आहे तो विशेषत्वानं साधू पुरुषांच्या चरणाचा आश्रय करतो. देवतया जवळी असे महाराज वर्णन करतात. देव कुठे आहे? संतांच्या जवळ आहे. संतांच्या जवळ परमात्मा राहतो. आता श्रोते काही सामान्य नसतात, श्रोते हुशार असतात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. श्रोतेने शंका घेतली, महाराज तुम्ही सांगताय देव संतांच्या जवळ आहे, आमच्याजवळ देव नाही का? हो आमच्याजवळ देव आहे ना, आम्ही पण गीता ऐकली आहे. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातना एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे ना. मग असं असताना परमात्मा संताजवळ राहतो असं तुम्ही कसं म्हणताय? त्याच तुकाराम महाराज म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे. देव संताजवळ राहतो मी म्हटलंय, तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे असं मी म्हटलंय. परंतु आपल्या जवळचा देव आज्ञा स्वरूपामधला आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी चिवडोनिया नाशी तुझ्या घरच्यांनी केली. आपल्या हृदयात देव आहे, पण आपल्या हृदयातल्या देवाचं आपल्या ज्ञान आहे का? हो महाराज आपल्या हृदयातल्या देवाचं आपल्या ज्ञान नाही. कसं ज्ञान नाही? ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायामध्ये खूप गोड वर्णन केले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड परिते अव्यरुणी गोचिड, अशुद्ध काय नेगतिका कमलकंदा आणि दरदोरी, नांदणूक एकेची घरी परी पराग असे विजय भ्रमे जवळला चिकलोची वरे. सगळ्या ओळा मी सांगत नाही, सिद्धांताची ओळी सांगतो. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरील ज्ञानोबरे सांगतात. मला सांगा ते गोचिड आहे, त्या गोचिडापासून दूध काही 10 किलोमीटर लांब आहे का महाराज? फक्त एक पदरच आड आहे, पाशी त्वचेची पदराड. त्या पदराचं उल्लंघन केलं पुष्कळ दूध प्यायला मिळेल, पण ते अव्यरुणी गोचिड, ते गोचिड दूध पित नाही, अशुद्ध नाम रक्त सेवन करतं. विठ्ठल विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. हृदयामध्ये परमात्मा आहे, पण आपल्या हृदयातल्या परमात्म्याला विसरलो आणि त्या परमात्म्याचा शोध आपल्याला कळला न कळल्यामुळं बाहेर दृश्य जगतामध्ये संसारामध्ये आपण सुख शोधू लागलो. पण ती ब्रह्मवस्तू सुख वस्तू आपल्या हृदयामध्येच आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात देव तया जवळी असे. प्रत्यक्षानं संत आपल्या हृदयामध्ये देव आहे, अंश रूपानं आहे, पण संताजवळ देव समग्र रूपानं आहे, पूर्णत्वानं आहे. मी जसा आहे, जे मी जेवढे जैसे त्याची ते झाले तैसे ज्ञानोबराय वर्णन करतात. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू वरेची ना. जे मी जेवढे जैसे त्याचे ते झाले तैसे घटभंगी घट आकाशे आकाश जेवे ज्ञानोबराय वर्णन करतात. माझी जेवढी व्याप्ती आहे तेवढी व्याप्ती त्या साधू पुरुषाला अनुभवाला आल्यामुळं मी विशेषत्वानं साधू पुरुषांच्या हृदयाचा आश्रय घेतो. आता आपला भारत देश आहे, भारत देश, भारत शब्दाचा अर्थ सांगत असताना भा नाम ज्ञान रथ, जो देश ज्ञानामध्ये रथ आहे त्याला भारत देश म्हणा. नाथ महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतासारखा देश जगामध्ये कुठंच नाही महाराज. विठ्ठल ऋषी मुनींचा साधू संतांचा देश आहे. पवित्र गंगा यमुना सरस्वती सारख्या नद्या आहेत महाराज. अशा देशामध्ये आपला जन्म झाला, आपलं परम भाग्य आहे.
महाराष्ट्रात जन्म झाला, आपलं परम भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आहे की नाही. जिथं पाहाल तिथं साधू पुरुषाची आपल्या संजीव समाधीत दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. या भारतभूमीमध्ये असे काही तीर्थ आहेत, असे काही क्षेत्र आहेत, पण ते क्षेत्रामध्ये थोडं न्यूनत्व आहे. काय न्यूनत्व आहे? काय ठिकाणी फक्त ती भूमी क्षेत्रभूमी आहे, काय ठिकाणी ती भूमी फक्त तीर्थच भूमी आहे महाराज, काय ठिकाणी ती फक्त देवभूमी आहे. परंतु तुकाराम महाराज वर्णन करतात, आपण जर हरिद्वार ऋषिकेशला गेलो, तिथं फक्त तीर्थ आहे, ती भूमी क्षेत्र नाही. गंगा माता कशी आहे, साक्षात त्या ठिकाणी विराजमान आहेत, तीर्थ आहे. आपण जर कुरुक्षेत्राची यात्रा केली, ती भूमी सगळी पुण्यवान आहे, म्हणून तिला कुरुक्षेत्र म्हटले. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, ती पुण्यभूमी आहे. तिथं देव पण नाही, तिथं तीर्थ पण नाही, पण अशी एक काही भूमी असते, त्या ठिकाणी तीर्थही असतं, देवही असतं आणि संत महात्मे असतात. ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीचा विचार करा. जगद्गुरू श्री तुकोबऱ्यांचा अवतार झाला. तुकोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते, पण तुकोबऱ्यांचा अवतार झाल्यानंतर देहूला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. विठ्ठल जी घोगर गावाची भूमी आहे, प्रातस्मरणीय श्री संत शिरोमणी बहिराम महाराजांचा या ठिकाणी अवतार झालाय. आता घोगरगाव नाही, श्री क्षेत्र घोगरगाव. विठ्ठल जिथं संत महात्मा राहतात, तिथं तीर्थ आहेत, तिथं देव आहेत, तिथं ती भूमी क्षेत्रभूमी आहे. तुकोबरे ज्ञानोबरे जिथं राहतात, ती भूमी क्षेत्रभूमी आहे. भगवान ज्ञानोबरे जिथं राहतात, तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळे वशे वैष्णवा. सर्व त्रिभुवनातले तीर्थ ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीचा आश्रय घेतात. पहा, ज्ञानोबऱ्यांची भूमी क्षेत्रभूमी आहे, ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीचा आश्रय सर्व तीर्थ घेतात. जिथं ज्ञानोबऱ्यांची संजीव समाधी आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया, कल्पवरी तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. जिथं भक्त आहेत तिथं देव आहे, जिथं भक्त आहे तिथं तीर्थ आहे, आणि जिथं भक्त आहे ती भूमी क्षेत्रभूमी आहे. विठोबा जय विठोबा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. श्री संत सद्गुरू श्री बहिराम महाराजांची जी स्वानुभूती आहे, ती स्वानुभूती तुकोबऱ्या आपल्यापुढं प्रकट करतात. साधू पुरुषांचं आचरण, साधू पुरुषांचं बोलणं, साधू पुरुषांचं चालणं, साधू पुरुषांचं पाहणं किती श्रेष्ठ आहे. पहा, संत महात्मे चालतात, कसे चालतात? ऐसिया लगिमा चालता तुम्ही कीटक पंडूस होता देखे तरी मागवता हळूची निघे. संत महात्मे चालतात, चालताना किडामुंगी दिसले पाय पडेल म्हणून पाय हळूच चालतात. आपलं तसं नसतं, आपलं धसा धसा चालतो महाराज. जाताना किती किडामुंग्या मारतो आपल्याच माहिती महाराज, ते सुद्धा पापच आहे. चालताना आपल्या पायाखाली किडा मरतो, मुंगळे मरतात, मुंगी मरतात, ते सुद्धा पापच आहे. पण संत महात्मे चालताना महाराज ह्याच्यामध्ये म्हणे स्वामीची निद्रा मोडेल ज्ञानोबऱ्या वर्णन करतात, आहे की नाही. ह्या जीवजंतू आहेत, त्या जीवजंतूला माझ्यामुळे धक्का लागेल, त्या जीवजंतूमधील असणारा जो परमात्मा आहे त्याला त्रास होईल. मग संत महात्मे चालताना कोमल कोमल पायानं चालतात महाराज, त्यांचं चालणं असं आहे. संत महात्मे पाहतात, संत महात्मे जगाकडे पाहताना कसं पाहतात? तो चंद्रबिंबोनी धारा निघता नव्हते गोचरा, पर एक सरे चकोरा निघती दोन दे तैसे प्राणी असे होय, जरी तो वास पाहे तया अवलोकनाची सोय कृमिनेने. महाराज माऊली किती गोड वर्णन केले. तुमचं आमचं पाहणं सोडून द्या महाराज. आपण पाहताना असं वाटतो जसं काय इंगळाचा वर्षावास होतोय, आहे की नाही, असं आपलं पाहणं असतं. आपलं पाहताना असं वाटतं लोकांना बाणच मारतोय काय, असं वाटतं महाराज. पण संत महात्मे पाहताना कसं पाहतात? चंद्रबिंबोनी धारा, चंद्रामृत आहे, चंद्रामृताच्या धारा आपल्या दिसत नाहीत, पण चकोर पक्षी पुष्ट होतो का नाही मला सांगा. कसं ते पाहणं आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, कासवीचे बाळ वाडे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंगे. कासवीचे जे बाळ आहे ते काय करतं? प्रत्यक्ष दूध पिल्याला पाजत नाही कासवी,
फक्त त्या कासवीच्या डोळ्यातून अमृताचा वर्षाव होतो. ते बाळ कसं होतं, पुष्ट होतं. तसं संत महात्मे जगाकडे पाहत असताना ह्या दृष्टीनं पाहतात. ती हातोटी कासवीलाही ज्ञात नाही असं ज्ञानोबा वर्णन करतात. साधू पुरुषांचं चालणं, साधू पुरुषांचं जे काय पाहणं आहे, साधू पुरुषांचा जो काय स्पर्श आहे, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. मग अशा साधू पुरुषांचा आणखी कोणता महिमा आहे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. काय साधू पुरुषाची अनुभूती आहे महाराज. वास्तविक पाहता या विकारांचा जर आपण विचार केला, महाराज सांगतात हे किती बलवान आहेत. कामेश क्रोधेश रजगुण समुद्भवा महाशनः महापापमा विद्येने मिहवरीनं. मोठे खादाड आहेत म्हण. त्यांना जर भूक लागली तरी त्रिभुवन नाश्त्याला पुरत नाही. काय पराक्रम असेल. म्हणजे कामाचे निघाये ब्रह्मकन्येशी धरू जाये, पराशरा केले पाहे भोगिली पाहे दिवा दुर्गंधा, कलंकिया केला चंद्र भगांकित केला इंद्र, कपाटे घातला विरजो लाडका कुमार महेशाचा. ज्ञानोबाने नाथ माझे भागवतामध्ये खूप वर्णन केले. ब्रह्मचार्य माझी राजा हनुमंत मिरवी पैजा, परंतु तयास्तव जन्मला मकर ध्वजा संगेविन वजा जन्मविला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात कपिला ऐसा ते योराशी तोही वश्य झाला क्रोधेसी. कपिल मुनींना सुद्धा मुख्यत्वे शांती संकादिकासी. काय वर्णन केले महाराज. संकादिकाने राग आला, जय विजयाला शाप दिला. किती मोठा भयंकर परिणाम आहे महाराज. प्रातस्मरणी गुरुवर्य वैकुंठवासी श्री गुले महाराज नेहमी सांगायचे. एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा येडका आहे. येडका मदन तो केवळ पंचानन. महाराजांचा धडक मारेली शंकरा, ब्रह्मयाचा केला मातेरा, इंद्र चंद्र दरारा लावला जेणे तो केवळ पंचानन. महाराज सांगतात दुर्योधना मारेली गेदा गदा, रावणाचा केला चेंदा, भस्मासारखा जो काही राक्षस आहे त्याचाही नाश केला, विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. मग या येडकेला कुणी जिंकलं. शुकदेवाने ध्यान धरून येडका आणला कळणी, एका जनार्दनी चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. या कामरूपी येडकेला फक्त 4 महापुरुषांनी जिंकलेले आहे महाराज. पहिले महापुरुष आहेत भगवान शुक्राचार्य, दुसरे महापुरुष आहेत पितामह भीष्म, तिसरे महापुरुष आहे श्री कार्तिक स्वामी, चौथे महापुरुष आहेत भक्त वर्य श्री हनुमानजी. विठ्ठल. चारीमध्ये आमची सर्व संत परंपरा नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे, ते तुनी जन्म आघेवे सोहळे की जे भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतात. म्हणून असे हे साधू पुरुषांचा असताना खूप मोठा महिमा आहे. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराज थोर युग पुरुष होऊन गेले, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. छत्रपती प्रातस्मरणी गुरुवर्य घुले महाराज सांगायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला म्हणून हिंदूची शेंडी आहे महाराज, आता शेंडीच गेली असते. विचार करा, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर एक शिवाजी महाराज न होते
तो सुन्नत सबकी होती. काय आचारवान महापुरुष आहेत पहा. ऐका, निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारो, सगळे समर्थांचं वचन आहे महाराज. अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. प्रकार असा घडला पहा. कल्याणच्या सुभेदाराची सून आणले गेले. छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि आऊसाहेबाकडून आईसाहेबाकडून साडी चोळी देऊन श्रीफळ देऊन बोळवण करतात. काय नीतिमंत राजा आहे महाराज, आहे की नाही. म्हणून नरानांच्या नराधिपम ही माझी विभूती आहे, राजा माझी विभूती आहे. म्हणून नरेंद्र मोदी देव आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता धर्मनिष्ठ महात्मा, धर्मनिष्ठ राजा निर्माण होणं अत्यंत कठीण आहे महाराज. असे जे काही धाडसे निर्णय आहेत हे महाराज सांगतात. यद्यपि भूती मसत्वम श्री मधुरजितमेव वा तत्त देवा व गच्छत्वम मम तेजांश संभवम. आपण आज भजन करतोय, बॉर्डरवर काय चाललंय विचार करा. त्या सर्व त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. धर्मनिष्ठ राजे आहेत ज्यांचं धर्मावर प्रेम आहे, हिंदू धर्मावर प्रेम आहे, वेदावर प्रेम आहे, ब्रह्मज्ञानावर तत्वज्ञानावर प्रेम आहे. असे जे काही धार्मिक राजे आज आहेत. म्हणून आज आपला जो काही वारकरी समाज आहे, वैदिक परंपरा आहे, ती जोपासली जाते महाराज. म्हणून सर्वांनी अशा प्रकारे ईश्वराला प्रार्थना करावी, ईश्वराचं नामचिंतन करावं. आता भारताचा विजय होणारच आहे, त्या शंकाच नाही महाराज. आतताईचा नाश होणारच आहे. श्री पांडुरंग परमात्म्याला, श्री संत बहिराम महाराजांना, ज्ञानोबा तुकोबारायांना आपण प्रार्थना करू की हे जे काही विजय भारताला प्राप्त होऊन आतताई देशाचा नाश हो. विठ्ठल. विचार करा, छत्रपती स्वामी विवेकानंदाचं प्रवचन झालं. स्वामी विवेकानंदाचं प्रवचन झाल्यानंतर एक माता उठल्या, त्या एक भगिनी उठल्या आणि स्वामीजींना प्रार्थना केली. म्हटली, महाराज माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुमच्यावर लग्न करण्याची माझी इच्छा आहे. स्वामीजींनी भगिनींना विचारलं. म्हटलं, आईसाहेब असं का म्हणता म्हणे. त्यास त्या मातोश्रीने सांगितलं, म्हणे तुमच्यासारखा बोलणारा मला मुलगा पाहिजे म्हटले. त्या स्वामी विवेकानंद त्या भगिनीला म्हणतात, आईसाहेब आपलं लग्न झाल्यावर माझ्यासारखा मुलगा होईल का नाही सांगता येत नाही, मलाच मुलगा माना ना. विठ्ठल. काय महाराज आपली वैदिक परंपरा आहे, साधू पुरुषाची काय परंपरा आहे पहा. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला. काय वर्णन केलेलं आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर तो यवन थुंकतो. किती वेळा थुंकतो? 108 वेळा थुंकतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मी फक्त गोदावरीचं दिवसातून 3दा स्नान करायचो, पण तुमच्यामुळं 108 वेळा स्नान घडलं. प्रसाद देवने मुक्त केलं महाराज. काय धाताये महाराज धाताये पाया पडता दुठी गतायू पंडुसुता तैशी नुपजवे उपजविता क्रोधर्मेगा. किती माऊलींची गोड ववे. ब्रह्मदेवाच्या पाया पडल्या तरी मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. तसं साधू पुरुषाच्या ठिकाणी तुम्ही किती क्रोध उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा, पण साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये क्रोधच निर्माण होत नाही. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवाने मारलं. मंबाजी बुवाला संकोच वाटला. त्या दिवशी मंबाजी बुवा काही कीर्तनाला आला नाही. मंबाजी बुवा दररोज कीर्तनाला यायचा. तुकाराम महाराज म्हणतात, आज काही कीर्तनाचा रंग भरला नाही. संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर श्री तुकोबर आहे मंबाजी बुवांच्या मठात जातात. महाराज तुम्ही कीर्तनाला आले नाही, आज काही कीर्तन रंग भरला नाही. कदाचित तुम्हाला मारायची सवय नसेल, थोडे हात चुपून देतो. ह्यांना मारायची सवय, ह्यांना मार खायची सवय का हो महाराज. पण काय साधू पुरुषाचं अंतकरण असतं विचार करा. कामक्रोधा नाही चाले. एक उदाहरण सांगतो. प्रातस्मरणे स्वामी अखंडानंद सरस्वती महाराजांनी एक उदाहरण दिलंय. एक महात्मा होते, गंगेच्या तटाकावर राहत होते, कुटिया होते. भजन करावं, त्रिकाळ संध्या करावी, सहस्रनामाचा पाठ करावा, नामचिंतन करावं, असं त्यांचा एक अशा प्रकारचा त्यांचा नित्यनेम होता. एकदा प्रकार असा घडला, ते संत महात्मा गावामध्ये आले. गावामध्ये बांगड्याचं दुकान होतं. बांगड्याच्या दुकानामध्ये गेले. एक काठी होती, ती काठी हातामध्ये घेतली आणि त्या काठीने सगळ्या बांगड्या फोडू लागले. आता दुकानातल्या बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार काय शांत बसेल का महाराज? दुकानदार शांत बसणार नाही. दुकानदाराने हातामध्ये तीच काठी घेतली आणि त्या साधू पुरुषाला मारायला सुरुवात केली. गावामध्ये काही सज्जन होते. सज्जने सांगितलं, थांबा, मारू नका, हे सज्जन आहेत, महात्मा आहेत, गंगेच्या तटावर भजन करता. आपण यांना विचारू तुम्ही बांगड्या का फोडल्या पहा. आणि मग विचारलं, महाराजजी तुम्हाला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मारणार आहे, मग बांगड्या का फोडल्या?
त्यावेळेस तो साधू महात्मा त्यांना इतकं गोड उत्तर देतो आहे का. तो महात्मा म्हणतो मला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मला मारणार आहे, पण बांगड्या फोडल्यानंतर दुकानदाराने मला मारल्यानंतर माझ्या मनामध्ये क्रोध येतो का नाही हे बघण्यासाठी बांगड्या फोडल्या. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हस्ती असेल, चांडाळ असेल, शोपाक असेल म्हणजे चांडाळ कोणी असेल, त्याच्यामध्ये त्या साधू पुरुषाची ब्रह्मदृष्टी असते. त्यांच्या ठिकाणी आपला परका माझा तुझा उंच नीच असा भेद नसतो. ज्ञानोबराय वर्णन करतात तोंड पाहुणे प्रकाश न करी जेवी चंडासो. सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही तसं संत महात्म्याची जी दृष्टी असते ती दृष्टी सर्वावर समदृष्टी असते. भूती झाली समता, आपला परका माझा तुझा हा भेद त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. संत कवी महिपती महाराजांनी एक तुकोबऱ्यांच्या चरित्रात एक उदाहरण दिले. तुकोबराय भजन करायचे. आईसाहेबांनी महाराजांना सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही भजन करताय चांगली गोष्ट आहे, पण माझी एक प्रार्थना आहे म्हणे, आपले मुलं ऊस मागतात तेवढं ऊस आणून दिला तर खूप चांगलं होईल. तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई काय काळजी करू नका, उद्या श्री पाटलाचं जे शेत आहे ते राखतो, आपल्या मुलांना ऊस घेऊन येतो म्हटले. आईसाहेबांना आनंद वाटला. तुकोबराय गेले, पाटलाचं शेत दिवसभर राखलं. पाटला आनंद वाटला आणि पाटलाने 10-20 ऊसाची मोळी बांधली, तुकोबरायांना दिली. तुकोबरायांच्या गळ्यात विनय, हातात चिपळ्या, खांद्यावर ती ऊसाची मोळी आहे. तुकोबराय देव गावामध्ये तुकाराम महाराज प्रवेश केला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आता ऊस पाहिल्यानंतर गावात लहान लहान मुलं होती. ते लहान लहान मुलं पळत आला. एक मुलगा पळत आला, बाबा एक ऊस द्या ना. हो बाळा तुला एक ऊस घे. आता तो निघून गेला. दुसऱ्या पोराने विचारलं कुठून आणला, बाबांनी दिला. चला बाबांकडे. तो दुसरा आला, दुसरा तिसरा चौथा, सर्व दिंडी झाली महाराज. सर्व गावातल्या मुलांना तुकाराम महाराजांनी ऊस वाटून टाकला. शेवटी एक ऊस शिल्लक राहिला. तुकोबराय घरी येतात. आईसाहेबांनी विचारलं ऊस कुठं आहे, घ्या जिजाबाई घ्या. आणि मग एक ऊस दाखवला. आता आईसाहेबांचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे. बरे झाले देवा बाईला कर्कशा. मग संत कवी महिपती महाराज म्हणतात आईसाहेबांनी त्या ऊसाचा स्पर्श श्री तुकोबरायांना केला. ऊसाचा स्पर्श तुकोबरायांना केल्याबरोबर त्या ऊसाचे 3 तुकडे झाले. तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई खूप चांगलं झालं. पहिला तुकडा भागीरथीला, दुसरा महादेवाला आणि तिसरा तुला. विठ्ठल पुढचं उत्तर ऐका. पुढचं उत्तर इतकं गोड आहे. तुकाराम महाराजांना जिजाबाई म्हणतात महाराज तुम्हाला ऊसाची मोळी सांगितली, तुम्ही एकच ऊस आणला. त्यास तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे. हा ऊस का शिल्लक राहिला माहितीये, हा ऊस मागायला कोणी पोरगाच आला नाही, कोणी आला असता तोही देऊन टाकला असता. विठ्ठल महाराजांचा भूती झाली समता देवता जवळी असे पापनाशे दर्शने. आणि साधू पुरुषाच्या श्रेष्ठ अनुभूतीचा सगळ्यात मोठा प्रकार कोणता असेल, अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे भेदा भेदा, 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 तुका म्हणे भेदा भेदा. गेला वादळ खंडोरी, गेला वादळ खंडोरी, देवतया जवळी आले, देवतया जवळी आले. पापनासे दरुशने, पापनासे दरुशने, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. पापनासे दरुशने,
म्हणून साधू पुरुषाच्या अनुभूतीचा श्रेष्ठ प्रकार महाराज सांगतात. साधू पुरुषाच्या जीवनातला भेद आणि अभेद हा निवृत्त झालेला असतो. भेद काय करतो? माणसाला दुःख देतो. दुजे जवळ घडे तो संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेद, द्वितीयात्वय भयम भवती. जेव्हा मनुष्य दुजेपणा पाहतो, वेगळेपणा पाहतो, भेद पाहतो, शास्त्र सांगतं मृत्यो स मृत्युम आपनोती इह नाने व पश्यती. जो नानात्व पाहतो तो मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला पाहतो. भेदाचं चिंतन करताना शास्त्रामध्ये 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा, जडा जडाचा, हा 5 प्रकारचा भेद साधू पुरुषाचा निवृत्त झालेला असतो. जीव ईश्वराचा महाराज सांगतात दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकते. तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहोळाशी. ओहोळ आहे, ओहोळाने गोदावरी मातेमध्ये प्रवेश केला. ओहोळाचं स्वरूप बदललं. तो काय झाला? सिंधू स्वरूप झाला, गंगा स्वरूप झाला. दर्पणीचे दुसरे भासे, आरशामध्ये आपण पाहिलं वेगळं दिसतं, पण ते वेगळं आहे का? परिते असे एकते महाराज सांगतात. तसं जीव आणि ईश्वर कसं आहे हो? एकच आहे. ते चैतन्य एक स्वरूप आहे महाराज. वाच्याताचा त्याग करा, लक्षाताचं ऐक्य करा. जीव ईश्वराचा भेद निवृत्त झाला, जीव जीवाचा भेद निवृत्त झाला. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव तुकाराम महाराज वर्णन करतात. जेवढी राजाला किंमत आहे तेवढीच आम्ही मुंगीला किंमत देतो. जीव जीवाचा भेद निवृत्त झाला, जीव जडाचा भेद सुद्धा संतांचा निवृत्त झाला. नामदेव यांच्या चरित्रातलं एक उदाहरण आहे. नामदेव आहे आयसा दामू शेट्टी जे आहे, दामू शेट्टी काय करतात? ते कपडे देतात. नामा चांगला धंदा करा म्हणे, चांगला व्यापार करा. आता नामदेव म्हणतात जगात चांगला धंदा कोणता आहे हो? दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे भजन करणं हा चांगला धंदा आहे. दुसरा काय धंदा आहे? बाकी दुसरा कुठलाच चांगला धंदा नाही. कपडे घेतले म्हणजे आता वैतागच आहे म्हणे. हे कपडे विकायचे कसे विकायचे? एका डोंगरावर गेले, मोठमोठे धोंडे होते. नामदेवांना वाटलं काय मोठे तपस्वी आहेत म्हणे. पहा, ऊन सहन करतात, पाऊस सहन करतात, थंडी सहन करतात. ते सगळे कपडे ते सगळ्या धोंड्यांना घालून टाकले. एका दिवसात कपडे सगळे संपले. आता कोणते साक्षीदार पाहिजे ना. गणोबा आणला. गणोबा म्हणजे दुसरा धोंडा आणला. घरामध्ये त्या जी काही चोर खालची जी काही पातळ खोली होती, खालच्या खोलीमध्ये ठेवून दिला. विचारलं दामू शेट्टीने, विचारलं बाळ एका दिवसात संपले? हो बाबा, एका दिवसात सगळे कपडे संपले. दामू शेट्टीला खूप आनंद वाटला. खूप चांगला व्यवहार केला, खूप चांगला व्यवहार केला. म्हटले पैसे कधी मिळणार? 15 दिवसात पैसे मिळणार. 15 दिवस झाले, 1 महिना झाला. नामा कधी मिळणार पैसे? बाबा काळजी करू नका, साक्षीदार कोंडून ठेवलाय ना. मग नामदेवरायच्या खोलीमध्ये जातात. अरे गणोबा आमचे बाबा रागवत आहेत, कधी देणार पैसे? आणि नामदेवराय रागवले. तो जो काही गणोबा होता असा अंगणामध्ये आदळला. आदळल्याबरोबर सोन्याचा झाला. विठ्ठल तो गणोबा म्हणजे धोंडा सोन्याचा झाला. म्हणजे डोंगरावरचा तो धोंडा होता, त्या डोंगराचा मालक आला. तो म्हणाला नामदेवराय हा धोंडा आमच्या डोंगरावरचा आहे, ते सोनं माझं आहे. नामदेवराय म्हणले कुठं? आम्ही आमचं म्हणतोय, घेऊन जावा, फक्त त्या कपड्याचे पैसे द्या म्हटले. मग ते सगळे पैसे त्या डोंगराच्या मालकाने दिले. आणि जेव्हा तो डोंगराचा मालक धोंडा घेऊन जातो परत दगडाचा होतो. विठ्ठल काय सांगितलं? साधू पुरुषांचा जीव जडाचा भेद गेलाय. नामदेव यांच्या मातोश्रींना खोकला आला होता. आता खोकला आला होता, मग बाबळीची सालाचा रस करायचा होता. नामदेवांनी कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाड घेऊन बाबळीची जी काही साल आहे ती काढली. त्यात तो रस द्रव लागला. नामदेवराय म्हणतात मी हरिभक्तपर्यंत म्हणून घेतो, वारकरी म्हणून घेतो, आणि माझ्या मनामध्ये थोडी सुद्धा दया नाही म्हणे. पहा रस येतोय. आता ह्या बाबळीला मी खूप दुःख दिलंय. जसं बाबळीला दुःख झाले ते दुःख मी भोगणार. तीच कुऱ्हाड घेतली, आपलं सगळं अंग सोलून काढलं आणि भजन करीत बसले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय देवाचा धावा केला. पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. अमृतमय दृष्टीनं पाहिलं. आईसाहेबांचा खोकलाही गेला. नामदेवराचं शरीर पाहिल्यासारखं झालं. मी काय सांगितलं? संतांचा जीवाचा आणि जडाचा भेद निघून गेला. साधू पुरुषाचं आपण चिंतन करत होतो. ईश्वर जडाचाही भेद निघून गेला. मी सुरुवातीला सांगून गेलो. विठ्ठल विस्तार राजानी सप्ते पातळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी प्रत्येक घणाघणामध्ये घटाघटामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. आणि जडाचाही भेद संतांचा निवृत्त झाला. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जसा भेद दुःख देतो तसा अभेदही नक्कीच दुःख देतो. मी देह म्हणणं, मी देहवृत्ती जशी दुःख देते तसं मी ब्रह्म म्हणणं सुद्धा, मी ब्रह्मवृत्ती सुद्धा दुःख देते. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन यदी ब्रह्म. 1 मिनिटामध्ये माझी सेवा संपवतो. एका माणसाचं एका रामरावाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 6 महिने झाले.
रामरावचे मित्र आले म्हणजे रामराव लग्न झाले पण तब्येत काय म्हणजे वाळून चालली, काय खाता पिता का नाही म्हणे. काय सांगायचं म्हणे, पत्नी अशी मिळाली का मला सांगते म्हणे, स्वयंपाक करा नाही तर कुत्रा करेन, भांडे घासा नाही तर लांडगा करेन. आता काय तब्येत वाळणार नाही तर काय होणार म्हटले, तब्येत वाळत चालली. काळजी करू नका, ती जी पत्नी मिळाली होती ती बंगाली विद्या शिकलेली मिळाली होती, काळजी करू नका म्हणे. आता ह्यापेक्षा बंगाली विद्येमध्ये PhD झालेली जी आहे तिच्यावर तुझं लग्न करतो म्हटले. आणि मग दुसऱ्या बाईवर लग्न झालं. ती दुसरी बाई आली, म्हटले महाराज काय काळजी करू नका, हे मंत्रलेलं वडीद आहे, मंत्रलेलं तांदूळ आहे, ते वडीद आमच्या दोघीच्या अंगावर टाकलं तर ती होईल पांढरी घार, मग होईल काळी घार. मग हातामध्ये दंड घ्यायचा, त्या घारीला मारून टाकायचं, हे मंत्रलेलं तांदूळ परत माझ्या अंगावर टाका, परत मी स्त्री होईन, आपला संसार सुखाचा होईल. आनंद वाटला. ते मंत्रलेलं वडीद घेतलं, दोघीच्या अंगावर टाकलं, एक झाली पांढरी घार, एक झाली काळी घार. हातामध्ये दंड घेतला, पहिल्या पत्नी जी होती तिच्या डोक्यात टाकला, हा वा चांगला टाकला. आणि मग बरोबर ती जी पांढरी घार पहिली पत्नी होती ती मरून गेली. मंत्रलेलं तांदूळ घेतलं, दुसऱ्या पत्नीवर टाकणार इतक्यात मित्रांनो हात धरला. अरे रामराव वेडेस काय म्हटले, पहिली पत्नी तर तुला लांडगा कुत्रा करत होती, ही तुला डुक्कर करेल म्हणले, घे दंड टाक मारून. विठ्ठल पांढरी घार दुःख देते तशी काळी घारही दुःख देते, तसं मी देहवृत्ती जसं दुःख देते तसं मी ब्रह्मवृत्ती दुःख देते. परमात्मा स्वरूपामध्ये मी ब्रह्मवृत्ती सुद्धा अथा अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी त्या हरपती घनी अज्ञान तत्व तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. म्हणून ते मी ब्रह्मवृत्ती सुद्धा हरिरूप झाले, जाणणे हरपले, नेनने ते गेले हरीचे ठाई, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पायी मोक्ष सदा. म्हणून तुका म्हणे भेदाभेद केला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर रिगाला भक्तिपंथी जगा दे तू सेवितो हा रस, वाटितो अनिका ध्यारे होऊ नका, रान भरी निवृत्ती नामदेव सोपान विठ्ठल जय जय
तुकाराम